सुस्वागतम प्रेक्षकांनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे राणी आता रूममध्ये बसलेली असते. इंद्र तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. पाणी आणल्यावरती तो आता त्याच्यासोबत गुलाबाचे फुलं ते पण आणतो आणि म्हणतो की राणी, हे तुझ्यासाठी आणलंय. तर ती म्हणते, इंद्र सर, खरंच तुमचा माझ्यावर किती जीव आहे ना. तर इंद्र म्हणतो की हो मग राणी. आणि आता ते असं बोलणं होतं त्या दोघांचं. आणि आता लगेच ते झोपतात. तर सकाळी सकाळी राणी उठून जाते आणि जो इंद्र आहे तो झोपलेला असतो. आणि आता झोपलेला असताना सिधे आता जी तनिषा आहे, तनिषा येते आणि आता तनिषा इंद्राच्या रूममध्ये डायरेक्ट घुसते. इंद्राला झोपेल बघून ते इंद्राजवळ जाते. तेवढ्यात इंद्र घाईघाई उठतो आणि म्हणतो, काय करते तनिषा तू इथे. तर तनिषा म्हणते की कुठे काय करते. तर आता लगेच ती म्हणते की काय झालं. तर आता लगेच म्हणतात की काही नाही. अगं का आलीस तू इथे, मला विचारल्याशिवाय रूममध्ये यायचं नाही, तुला सांगितलं ना, मग का आली आहेस असं म्हणतो. तर आता लगेच तनिषा म्हणते की अरे इंद्र, असंच आले होते मी बघायला तू उठला की नाही. तर ते म्हणते काही गरज नव्हती तुला इथे यायची, कशाला यायचंच इथे असं म्हणतो. तर आता लगेच तनिषा म्हणते, सॉरी इंद्र, माझ्याकडून चूकच झाली असं म्हणते. आणि आता लगेच तनिषा तिथे असं बोलत असते. तर आता लगेच जो इंद्र आहे तो म्हणतो की हे बघ तनिषा, तू ही चूक करू नकोस हा परत असं म्हणतो. आणि आता लगेच तनिषाला तो ओरडतो आणि आता तनिषाशी भांडत असतो आणि म्हणत असतो, सिंधांदा माझ्यासमोर झालेला विषय काढू नकोस तनिषा. तर तनिषा मुद्दामून तोच विषय काढत असते. ती म्हणते की मला काय वेळ लागलाय का असं म्हणत असते. आणि आता लगेच ती म्हणते मला आठवतं ते. तेवढा तिथे राणी येते. राणी जरा उघडायला लागते आणि तनिषा लगेच गॅलरीत जाऊन लपून राहते. आणि ती तनिषा आतमध्ये येते. तनिषा लपलेली असते आणि आता राणी येते आणि म्हणते, काय झालं इंद्र सर, तुम्हालाच उठवायला आले होते, तुम्ही तर उठून बसलेत का. तर इंद्र म्हणतो की हो राणी. तर आता राणी लगेच बोलते, अहो इंद्र सर, तुम्ही लगेच उठले, बरं झालं लवकर उठलात. तर आता इंद्र म्हणतो की हो मग माझी बायको यायच्या आधी सरप्राईज द्यायचं होतं बायकोला उठल्याचं. तर आता लगेच ती म्हणतो की तुला सांगू का राणी, आपल्या दोघांना कधीच कोणी वेगळं नाही करू शकत. आता आपल्या दोघांना एकत्र राहायचं आहे कायम. आणि हे बघ राणी, तू काळजी करू नको, मी कायम तुझ्यासोबत आहे असं म्हणत असतो. आणि आता ते दोघे बोलून आता ते एकमेकाजवळ येतात. हे बघून तनिषाला खूपच राग येतो. तनिषा म्हणते, सोडणार नाही मी राणीला. आणि तिथून ती झाडं असतं ते झाडं पण उपटून टाकते राग राग. आणि आता लगेच इंद्र म्हणतो, राणी हे बघ, आता आपल्या नात्यामध्ये कुणीच येणार नाही. आता आपल्या नात्यामध्ये फक्त आपण दोघं आहोत. हे बघ, आता आपल्याला कुणीच अडू शकत नाही. आपण दोघांनी कायम असंच सोबत राहायचं असं इंद्र राणीला म्हणत असतो. हे सगळं बघून तनिषाला अजूनच राग येत असतो. तर फॅक्टरीमध्ये इंद्राने सगळ्यांना भेटवण्यासाठी बोलवलेलं असतं. सगळेजण एका ठिकाणी येतात आणि म्हणतात, काय झालं इंद्र सर, इंद्र सरांनी का बोलवलं असेल आपल्याला, सगळेजण विचार करत असतात. तर इंद्र म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगतोय, आपण तनिषा मॅडमकडून जे फॅक्टरी सोडण्यासाठी पैसे घेतले होते ना, ते परत देण्यासाठी हे सगळं ठरवलंय. आता 24 तास सगळ्यांनी कंपनी चालवायची असं म्हणत असतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.